सामना 3 षटकांचा असेल. सामना 3 षटकांचा असेल. करपेवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर बॅटिंगसाठी सलतेवाडी टीम दाखल झाली आहे. 18 चेंडूंची मॅचला होते लगेचच सुरुवात. उपांत्य फेरीची मॅच. याच्यामध्ये जो जिंकेल तो के स्टार कळंत्रेवाडी यांच्यासोबत 2 हात करताना आपल्याला पाहायला भेटेल. के स्टार कळंत्रेवाडी या संघाने नशिबाची चावी त्यांच्या हातामध्ये आजच्या दिवसामध्ये भेटली आहे. आपण करूयात मॅचला सुरुवात. उपांत्य फेरी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026चा महारण संग्राम बघता बघता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. आणि अंतिम टप्प्यातील उपांत्य फेरीची मॅच. एका बाजूला टीम सलतेवाडी बॅटिंग करेल तर गोलंदाजी मार्कवरती टीम करपेवाडी आपल्याला पाहायला भेटेल. अक्षय आणि विराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती करपेवाडी संघातील गोलंदाज DS करपे. गोलंदाज आहे तयार. पहिलाच बॉल आणि बॅटची वरची गाडा घेतली. चेंडू ट्रॅव्हल होईल घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव अकाउंट ओपन केले जाते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. अकाउंट ओपन केले. उपांत्य फेरीची मॅच. कोण जिंकेल, कोण घडवेल इतिहास, कोण दाखल होईल पुढच्या फेरीमध्ये, त्यासाठी ही सुरू असलेली लढत आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल उडवला आहे खेळाडू आणि रनिंग झेल होता. कॅच सुटलाय पण इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. 3 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडूंची मॅच. भव्य दिव्य दमदार स्पर्धा. असे जर धावा बनवत राहिले तर प्रोजेक्ट स्कोर 27 होईल. इथे सुंदर फटका. दिशा दिली कलात्मक रचनात्मक. घूम के झूम के खिलाड़ी को चकमा दे के गेंद चली. 4 रन के लिए चौकार. सुंदर फटका. फुलटॉच बॉल होता. ड्राइव्ह केला कव्हरच्या डोक्यावरून दूर चौकार आला. सुंदर बॅटिंग. 7 धावा धावफलकावरती. धावा येतात फक्त धावा बनवणारा तो योद्धा हवाय आणि तो योद्धा अक्षय चांगल्या रीतीने लढतोय. सलतेवाडी संघाकडून दोन्ही संघांना जिंकायचं आहे. दोन्ही संघांना फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. के स्टार कळंत्रेवाडी निवांतरित्या पाहत आहेत, गेम पाहत आहेत, कारण त्यांना माहीत आहे याच्यामध्ये जो जिंकून येईल तो आपल्यासोबत फायनल खेळणार आहेत. त्यांची देखील दिव्यदृष्टी या मॅचमध्ये आहे. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. 7 धावा आहेत धावफलकावरती. टर्न करण्याचा प्रयत्न केलेला चेंडू एकच सिंगल येईल. एका सिंगलच्या सहाय्याने धावा होतील. एकूण 8 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुंदर क्षेत्ररक्षणाच्या साह्याने गोलंदाज तयार होते. पुन्हा एकदा मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या साह्याने ऑन साइडला खेळलेला चेंडू डीप मिड विकेट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल कलेक्ट करेपर्यंत चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकारच्या साह्याने धावा धावफलकावरती घेईल गती. 12 धावा धावफलकावरती. सुंदर फटका होता खेळाडू परंतु तो पोहोचेपर्यंत चेंडूला गती जास्त होती. सुंदर बॅटिंग फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून.
स्लोवर वन, चाल ओळखली, दिशा ओळखली, ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर सरळ मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू, 4 धावा, पुन्हा चौकार. बॅकफुटवरती सरकले, एक पाऊल मागे ठेवला, वाईडिश चेंडू होता आणि अगदी खोदून काढला. फक्त दिशा दिली, मनगडांचा योग्य वापर, पायांची योग्य हालचाल आणि या सर्वांचा योग्य समतोल साधत खेळलेला सुंदर फटका. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहे टीम सलतेवाडी संघाची. धावसंख्या 16. अक्षय खेळत आहेत 4 चेंडू 8 वरती, तर विराज खेळत आहेत 2 चेंडू 8 वरती. दीपक गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी टीम करपेवाडी या संघाकडून 16 धावा धावफलकावरती आहेत. दीपक गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक तयार. अक्षय केडे स्ट्राइक, सोडून दिला अक्षयने चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. पंच कवायत करत असताना आपल्याकडे पाहतील आणि व्हाईटच्या साह्याने आमचे स्कोरर व्यस्त राहतील. एक धाव धावफलकावरती ॲड. 17 धावा होतील. सायंकाळचं सत्र, वाऱ्याची मंद झुळूक. ओ, इथे मात्र बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा आणि चेंडू घोषांकी क्षेत्रात ट्रायबल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या साह्याने धावा धावफलकावरती होतील. एकूण 18 धावा. या चेंडूवरती सुंदर फटका. 4 धावा भेटले त्या चेंडूवरती. होता खेळाडू, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू दूर होता. 4 धावा आलेत आणि 4च्या साह्याने धावफलकावरती 22 धावा होतील. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. दुसऱ्या षटकातील 22 धावा धावफलकावरती. आणखीन एक उचललाय आणि सरळ चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फ्लिक केलाय चेंडू, पायावरती होता आणि अगदी तसा चेंडू हवेमध्ये जात होता तसाच फलंदाज खाली बसून राहिला होता चेंडूकडे पाहत. मजा खूप या शॉटमध्ये आहे. अगदी चेंडू हवेत जातो, फलंदाज तिथेच थांबून उभा राहून चेंडू पाहत असतो ना, हे दृश्य अगदी त्या फलंदाजाला मोहात टाकत असतं. षटकार आला आणि 28 धावा धावफलकावरती. खूप बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या माध्यमातून आणखीन एक धाव धावफलकावरती ॲड केली जाईल. धावा एकूण होतील 29 धावा. 29. ऑन साईडला वळवला आहे खेळाडू, त्याला दिलाय चकवा. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल. एकच सिंगल. दुसरीसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. प्रयत्न केला होता पण जागेत थांबवलंय. एक सिंगल पुन्हा येईल आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आणखीन एक धाव ॲड. धावा एकूण होतील 30 धावा. 1.4चा खेळ कंप्लीट. अक्षय 8 चेंडू 20 वरती खेळतोय. विराजकडे स्ट्राइक. दूर ठेवलाय चेंडू, दूर ठेवलाय परंतु लाईनच्या खूप बाहेर आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या माध्यमातून आणखीन एक धाव धावफलकावरती ॲड होते. कंटिन्यू रन रेट जर आपण पाहिलं तर 18.60च्या सरासरीने धावा बनवत आहेत सलतेवाडी टीम. आणखीन एक चांगला चेंडू आहे यावेळेला. खूप बाहेर टप्पा ठेवलाय. थोडासा चेंडू आतमध्ये होते. सबमरीन राहतोय चेंडू, खाली राहतोय जमिनीला समांतर असा. जमिनीला समांतर निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. व्हाईट बॉल. पुन्हा पंच वळालेत आणि आणखीन एक धाव धावफलकावरती ॲड. धावा होतील एकूण या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 32 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. बॅकफुटला सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. पुन्हा घोषांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत एकूण 33 धावा. जिथं कोणती विकेट सलतेवाडी संघानं खर्च केलेली नाहीये. 8 चेंडूमध्ये 20 धावांवरती अक्षय खेळत आहेत तर विराज 4 चेंडू 9 वरती खेळत आहेत. सुंदर बॅटिंग राहिली आहे.
दोन्ही फलंदाज एक दुसऱ्याच्या साथीनं एक दुसऱ्याच्या विचारानं चांगला खेळ करत आहेत. धावफलकाला सातत्याने गती देत आहेत. स्कोररला सातत्याने व्यस्त ठेवत आहेत. धावांसाठी जमवा जमव, धावांसाठी धावा धाव करत आहेत. आणि एकूण धावा 33. शेवटचे 6 चेंडू राहिलेत पहिल्या डावातील. गोलंदाजी मार्कवरती संधी दिली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत यांना करपेवाडी या संघाकडून. केस्टार कळंत्रेवाडी निवांत वाट पाहत बसलेत. कोण येईल मेगा फायनल मध्ये ज्यांच्याशी लढण्यासाठी भेटेल संधी. 33 धावा आहेत. शेवटचं षटक. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. वेळेचं बंधन आहे. अनिकेत तयार. पहिलाच बॉल शेवटच्या षटकातील मिडल ऑफ द बॅट. 1 बाउन्स. 2 क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर फटका. 1 बाउन्स. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. खूप बाहेर चेंडू होता. सरळ मिडॉप आणि कव्हरच्या मधून हा चौकार खेचलाय. सुंदर फटका. मनगटांचा योग्य वापर. टॉप हँड बॉटम हँड यांची योग्य साथ. 37 धावा. बेग ठेवला चेंडूवरती. या फलंदाजाला वाटलं होतं की ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतील. बरोबर मिडल स्टंपवरती टप्पा ठेवला. शरीराचा वेध घेत जाणारा चेंडू. चेंडूची सांगता मात्र होईल निर्धाव. 38 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू राहिले. टार्गेट सेट करणारे 4 चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू परंतु दिशा राहिलेली नाहीये. लेग स्टंपच्या खूप बाहेर. वाईट +1. 2 धावा येतील आणि पुन्हा 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकले जाईल. धावा होतील 40 धावा. 4 चेंडूचा खेळ राहिलाय. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. टीम चेंडू हवेत आणि ते होते खेळाडू परंतु चेंडूपासून खूप दूर राहिले. 2 धावा कंप्लीट. आणि बघता बघता तिसरी देखील धाव मात्र कंप्लीट होत असताना फलंदाज यावेळेला थोडासा नाखुश दिसत आहे. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. तिसरी धाव कंप्लीट करत असताना. चला नवीन बॅटर आपण थोडंसं स्पीड घेणार आहोत. वेळेत आपल्याला बंधन आहे. दमदार जोमदार नामदार स्पर्धा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ त्रिमूर्ती स्पोर्ट धामणी आयोजित आई भराडी माता चषक सन 2026 थरार आपण अनुभवतोय. शेवटचे 3 चेंडू राहिले. 43 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला वळवण्यात आलेला चेंडू. 1 धाव येईल या चेंडूवरती. आता धावा 43 असतील. यस 43 धावा धावफलकावरती. विराज आणि सचिन 2 चेंडू राहिलेत फक्त. अनिकेत तयार. 4 चेंडू झालेत. 9 धावा अनिकेतनं खर्च केलेत. विकेट अनिकेतच्या नावावरती नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला फुल ऑर लेंथ केला आणि चेंडू पाठवला ढगात लाइटिंग लावत आकाशाला फाइटिंग देत 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 षटकार. डीजे धावफलकावरती शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा चेंडू आणि चेंडू हवेत आणि विकेट. DS करप्यांनी पकडला झेल. 49 वरती संपतोय पहिल्या डावाचा खेळ आणि जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे.
टीम करपेवाडी या संघाला. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आणि या दमदार स्पर्धेमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि आवाज देऊयात डीजे मास्टर यांना. ऐकूयात एक सुमधुर संगीत. सो मच डीजे. जाऊयात दुसऱ्या डावाच्या दिशेनं जिथं जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. रस्ते बदल सकते हैं मगर मंजिल नहीं, हौसले डगमगाए तो समझो वो खेल सही नहीं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. नक्कीच आपण पाहतोय त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी. त्यांना आज आशा होती आपलं आयोजन आहे, आपल्या आयोजनामध्ये टीमचं बॉन्डिंग दमदार आहे. खेळ आणि सर्वांचा तसा राहिला होता, सर्वांच्या एकजुटीचा प्रयत्न चांगला होता, परंतु महत्त्वपूर्ण क्षणी जी गडबड झाली त्याचाच विचार करत संपूर्ण आज आयोजन टीम आपण बघतोय. परंतु असू द्यात मित्रांनो, आजचा अपयश हे तुमच्या पुढच्या उद्याच्या विजयाचं यश आहे. आज झालेल्या चुका त्याचा नक्कीच विचार होईल आणि पुढच्या मैदानात या चुकांवरती लक्ष केंद्र केले जाईल. 50 धावांचा पाठलाग, 55 ग्रीन सिग्नल. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. साजन आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय आहे तयार. मॅचला होते सुरुवात. 51 धावांचा 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल. एक सिंगल धावपलकावरती ऍड होईल. 50 धावा बनवायच्या आहेत. 49 बनवलेत. सुंदर क्षेत्ररक्षणाच्या साह्याने गोलंदाज होतोय तयार. मिड विकेट आणि इथे स्ट्रेट रिजनला चेंडू उचललाय. 1 बाउन्स. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या. चार धावा या चेंडूवरती. सुंदर फटका. अगदी लक्ष ठेवलं. ओव्हर पिच बॉल आणि चेंडूला उचलला आणि सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. केस्टार कळंत्रेवाडीचे खेळाडू मैदानाच्या बाजूने संपूर्ण फेरफटका मारत आहेत. त्यांना फायनल खेळायचे. चेंडू उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. या चेंडूवरती एकच धाव असेल. एका धावेने धावा एकूण होतील 6 धावा. नक्कीच बंटी आज खुश आहेत. टीम फाइनल में दाखल. बंटी खुश. 6 धावा धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. अक्षय तयार. मोठासा रनअप. स्ट्रेट रिजनला खोदून काढलेला चेंडू. बॅकअप द बॉलरच्या दिशेनं चेंडू येतोय. एकच
चेंडू निर्धाव असेल, हा कोणती धाव नाहीये. या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र जागीच थांबवले. 6 धावा धावफलकावरती. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. अक्षय तयार. ओव्हर द विकेटचा चेंडू थोडासा स्लोवर ठेवलाय. गतीतील परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. पंचांचा लेग बाईचा इशारा. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने आणखीन एक धावफलकावरती धाव होईल ऍड. धावा होतील एकूण 7 धावा. अजयकडे स्ट्राईक आहे. 7 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल. अक्षय मात्र चांगल्या टप्प्याने सुरुवात करतोय. अगदी योग्य लाईन, योग्य दिशा, योग्य जजमेंट, योग्य वेग, व्हेरिएशन, विविधता. स्लोवर वन ठेवला. चेंडू थोडासा राईज केलाय. फलंदाज मात्र अजय चेंडू जवळ येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. पंचांचा बायच्या स्वरूपात एक धावाचा इशारा येतोय आणि डी झोन मध्ये चेंडू होईल ट्रायबल. आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड. धावा होतील 8. चेंडू झालेत 5. 50 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल. पहिल्या षटकातील अगदी कंजूस गोलंदाजी केली आहे. आपटलाय चेंडू आणि ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू पाठवलाय. दन 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 करत चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाचा हा हल्ला आणि या हल्ल्याच्या माध्यमातून धावा होतील एकूण 12 धावा. साजन यांच्या बॅटमधून देखील एक स्ट्रेट रिझनला आपण चौकार पाहिला. पॉवर प्ले मध्ये अजय यांच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती देखील एक चौकार आणि या 2 चौकारच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत एकूण 12 धावा. समीकरण राहिले 12 चेंडू आणि 38 धावांचं. 12 चेंडू 38 ची गरज. मॅच अजूनही दोन्ही साइडून ऑन आहे. 12 चेंडू 38 ची गरज. 12 चेंडू 38. काय होईल या मॅच मध्ये? जिद्दी माणसाला अडथळे थांबवू शकत नाही कारण तो थांबत नसतो. इथे जिद्दी कोण असेल? करपेवाडी की सलतेवाडी? 12 चेंडू आणि 38 ची गरज. गोलंदाज तयार. विजय. पहिलाच बॉल विजयचा आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डीजे. साजननं स्वतःच्या खेळावरती विश्वास ठेवत स्वतःचा खेळ हा त्याचा सर्वात मोठा आधार आहे या कठीण परिस्थितीमध्ये. साजनच्या बॅटमधून आलाय विस्फोटक एक षटकार आणि षटकारानं थोडासा प्रेशर रिमूव्ह झालाय. आणखीन एक आडव्या बॅटने खेळलेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये आहे खेळाडू. त्याच्या हातामध्ये चेंडू विचावला. एक सिंगल. एका सिंगलच्या साह्याने धावफलकावरती एक धाव ऍड होईल. धावा एकूण होतील एका धावेच्या मदतीने 19 धावा. धावफलकावरती 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 50 धावांचा डोंगर चढायचा आहे. मेहनत शांतरित्या सुरू आहे पण मात्र यश कोणाचा दंगा करणार? 50 धावांची बाजी मारणार की 50 धावा रोखणार? क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. गोलंदाजांचा नक्कीच या ठिकाणी गोलंदाजांच्या वरती प्रेशर असेल. टप्प्यामध्ये सातत्यानं बदल करावा लागत असतो परंतु गोलंदाज हुशार आहे, चातुर आहे. चला काय, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल सरळ गोष्टांकी क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. पंच वळालेत. एक धाव असा इशारा. 20 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती. दमदार जोमदार आयोजन. आई भराडी माता चषक सन 2026 चा महारण संग्राम. उपांत्य फेरीतील काटोकी टक्कर आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी होतीये. ऑन साइडला आहे खेळाडू. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू रोखलाय. फक्त एकच सिंगल येईल. गोलंदाज देखील अगदी आपल्या स्वतःच्या बरोबर कल्पक बुद्धीचा वापर करत चेंडू फेकी करत आहे. गोलंदाजाच्या पायाखाली काट्या आहेत परंतु नजर त्याची चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आहे. नजर त्याची विजयाच्या शिखरावरती आहे.
इथे चेंडू मात्र फेकी करत असताना नक्कीच दबाव आहे, कारण साजन देखील विस्फोटक खेळ करतोय आणि त्यानं कठीण परिस्थितीत कोणाला आधार मानले तर त्यानं स्वतःच्या खेळालाच या कठीण परिस्थितीत त्यानं आधार मानले. शेवटचा बॉल 21 धावा धावफलकावरती. खोदून काढलाय चेंडू. एक तर धाव कंप्लीट केले, दुसरीसाठी धाव करत असताना दुसरी देखील धाव कंप्लीट होते आणि या दोनच्या मदतीने धावा होतील एकूण 23 धावा. 6 चेंडू आणि 27 ची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 27 ची गरज. दोन धावा धावफलकावरती. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. षटकाचे होते सांगता. धावफलकावरती धावा एकूण आहेत 26 धावा आणि 6 चेंडू 24 ची गरज. सहा चेंडू 24 ची गरज. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये टीम सलतेवाडी, कारण सूर्य परतीच्या दिशेला वाटचाल करतोय. 6 चेंडू 24 ची गरज. या मॅच मध्ये कोण होईल विजेता, करपेवाडी की सलतेवाडी? गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज. शेवटचं षटक हाताळत असताना सलतेवाडी संघाकडून विराज तयार. 6 चेंडू 24 ची गरज. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर जाणारा चेंडू निर्धावेल. डॉट बॉलने या चेंडूचे होते सांगता. 49 धावा बनवलेत. 50 लक्ष आहे आणि रोखून धरलंय संघाला. रोखून धरलंय करपेवाडी संघाला, रोखून धरलंय सलतेवाडी संघानं. आणखीन एक चांगला चेंडू. अगदी ऍक्शन जर पाहिली तर युनिक ऍक्शन. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. 2 धावा येतील आणि 2च्या मदतीने धावफलक आणखीन पुढे जाईल, वाढत राहील. धावा होतील 2च्या मदतीने एकूण 28 धावा. 5 चेंडू आणि 22 ची गरज. चेंडू हवेत उंच उडवलाय आहे खेळाडू आणि इथे मात्र पकडली जाते. महत्वपूर्ण कॅच. फलंदाज होतील साजन, मात्र होतील बाद. सातत्यानं खेळ जमवत होते, परंतु नक्कीच शेवटच्या क्षणी प्रेशर होतं आणि या प्रेशर मध्ये मोठे फटके खेळत असताना साजन बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. पहिला धक्का लागतो टीम करपेवाडी या संघाला. त्रिमूर्ती सलतेवाडी या संघानं मॅच मध्ये पहिल्या डावमध्ये केलेली विस्फोटक बॅटिंग आणि दुसऱ्या डावमध्ये केलेली कमालीची गोलंदाजी यांच्या साह्यानं मॅच वरती आता पकड निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. स्ट्रेट रिजनला खेळण्याचा प्रयत्न केलेला चेंडू. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ राहिला. 28 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू. चेंडू येतोय हा देखील निर्धाव. घाम गाळल्याशिवाय मित्रांनो सोने कधी चमकत नाही आणि कष्ट करणाऱ्याच्या वाटेला यश कधी चुकत नाही. गेला कालचा दिवस आणि आजची संपूर्ण मॅच मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आणि या मॅच मध्ये पकड आता निर्माण केली आहे टीम त्रिमूर्ती सलतेवाडी या संघानं. शेवटचा बॉल. 28 धावा धावफलकावरती आणि या शेवटच्या चेंडूनंतर या मॅचचा विजेता घोषित केला जाईल.
सलतेवाडी संघानं कृतीतनं उत्तर दिलं. जग पाहतच राहील. टीम सलतेवाडी टीम फायनल मध्ये दाखल झाली आहे. सातत्यानं लढत राहिले. पहिल्या डावामध्ये विस्फोटक बॅटिंग आणि दुसऱ्या डावामध्ये